करदात्यांसाठी आनंदाची बातमी। 15 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त। अर्थसंकल्पात मोठ्या निर्णयाची शक्यता। देशभरातील करदात्यांसाठी आनंदाची बातमी। 15 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्समध्ये मोठी सूट मिळू शकते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार मध्यम वर्गांना सवलत देण्याबरोबरच अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे मागणीला चालना देण्यासाठी हा निर्णय घेऊ शकतं। सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो करदात्यांना, विशेषतः महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या शहरी मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळू शकतो। गरीब आणि मध्यम वर्ग हा खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यानं सध्या त्रस्त आहे। त्यामुळे येत्या वर्षामध्ये मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळू शकतो। दरम्यान सध्या काय परिस्थिती आहे आपण पाहूयात। मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणात आर्थिक तणावात आहे। करकपात झाल्यास मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळेल। उपभोग्य वस्तूंच्या मागणीला पाठबळ मिळणार आहे। आर्थिक मंदी आणि राहणीमानाच्या वाढत्या खर्चानं मध्यम वर्ग आर्थिक दबावात आहे। करकपातीचा सर्वाधिक लाभ हा नोकरदार वर्गाला होणार आहे। नोकरदारांच्या हातामध्ये अधिक पैसा येईल आणि ग्राहक खर्च वाढून अंतिमतः अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर पडण्यास मदत होईल। त्यामुळे करकपात झाल्यास सर्वसामान्य नोकरदाराला मोठा दिलासा मिळेल। मात्र सध्याची कर पद्धती कशी आहे हेही आपण समजून घेऊयात। 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 0% कर आकारला जातो। 3 ते 7 लाखांपर्यंत जर उत्पन्न असेल तर 5% कर, 7 ते 10 लाख उत्पन्नावर 10% कर, 10 ते 12 लाख उत्पन्नावर 15% कर, 12 ते 15 लाख उत्पन्नावर 20% कर आणि 15 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असल्यास 30% कर आकारला जातो। दरम्यान जुनी कर प्रणाली कशी होती हेही समजून घेऊयात। 2.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 0% कर, 2.5 ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर, 5 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20% कर आणि 10 लाखांपेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर 30% कर आकारला जात होता। दरम्यान 5 लाख पगार असलेल्यांना रिबेट लागू होतं। हजारो नाही, लाखो नाही, तो करोडो व्यक्तींसाठी आणि करोडो करदात्यांसाठी ही खूप जास्त महत्त्वाची आणि आवडीची गोष्ट असेल जर असे काही झाले तर। पण ह्याचा जर विचार आपण सरकारच्या अँगलनी केला तर सरकारसाठी हा एक खूप मोठा रेव्हेन्यू लॉस होणार आहे। वार्षिक 15 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला किती आयकर सवलत दिली जाईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही। मात्र याबाबत जो निर्णय घेतला जाईल त्याची घोषणा 1 फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पामध्ये केली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे पॉपकॉर्नसह इतर छोट्या वस्तूंवर जीएसटी लादणाऱ्या अर्थमंत्री सर्वसामान्य मध्यम वर्गाला दिलासा देणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।